खरं तर आज मैत्री दिन आहे आणि या मैत्री दिनानिमित्त घाटकोपरमध्ये राजकीय मित्रमंडळींचा हा मेळावा भरलेला आहे। खरं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि राज्याचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी या मैत्री दिनाचं आयोजन केलेलं आहे। सगळे मित्र भेटतायत आज। तुम्ही या सगळ्या मित्रांना या मैत्री दिनानिमित्त बोलवलेलं आहे। काय औचित्य आहे? खरं तर औचित्य आहेच विधानसभा, पण त्यापूर्वीची ही भेट किती मित्रमंडळींची गरजेची आहे? हा कार्यक्रम आजच आयोजन केलेला नाही, प्रतिवर्षी हा कार्यक्रम असतो। प्रतिवर्षी आम्ही जे आमचं मित्रमंडळ आहे, आमच्या संघटनेचं नाव आहे जैन जागृती सेंटर, अखिल भारतीय गुजराती महाजन, या दोन संस्था आणि त्याच्याच बरोबर आमचं राजस्थान सेवा संघ, या तीन संस्था आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमामधला हा एक भाग आहे। त्यामुळे आता ठीक आहे, 5 वर्षात 3दा निवडणूक येतात, परंतु आमचा कार्यक्रम तर हा वर्षानुवर्ष चालू आहे। प्रकाश भाई, हा कार्यक्रम जरी नेहमीचा असला तरी निवडणुका ह्या 5 वर्षांनी येत आहेत आणि गेल्या वेळी ती संधी हुकली। काही तुम्ही त्या दिवशी देखील सांगितलं की काही चुका होत्या, त्या सुधारण्यात आल्यात आणि आता त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक लढणारच असा निर्धार देखील व्यक्त केला। कसं पाहताय? नाही, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी त्रुटी होती, मागच्या वेळची त्रुटी काही नव्हती, परंतु पक्षाने मला पक्षाचं कार्य दिलं होतं म्हणून मी 5 वर्ष पक्षाचं कार्य करत होतो। आता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आमच्या या ईशान्य मुंबईमध्ये थोडासा काही अधिक प्रभावीपणानं लोकांच्या समोर जाण्यासाठी, लोकांना एकत्रित करून जी काही त्रुटी आहेत, म्हणजे जे काही त्रुटी आम्हाला लोकसभेला नडली ती दूर करण्यासाठी आम्ही परत पूर्वीसारखा सर्व समाजाला एकत्र करून आमचा विषय त्यांच्याकडे मांडून, लोकसभेला झाला होता ते पुढे विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये। प्रकाशभाई, 6 वेळा आमदार या ठिकाणी, 2 वेळा कॅबिनेट मंत्री, त्यामुळे प्रचंड अभ्यास या ईशान्य मुंबईचा तुमचा आहे आणि त्यामुळे तुम्ही वारंवार सांगतात काही त्रुटी, या नेमक्या काय त्रुटी तुम्हाला जाणवल्या आणि त्या तुमच्या उमेदवारीनंतर भरून येतील का असं वाटतंय का? पक्षाचा अंतर्गतचा जे विषय असतो, संघटनात्मक जे विषय असतो, ते प्रचाराचा मुद्दा नसतो। त्या आम्हीच प्रमुख लोकांनी एकत्र बसून, समाजाचे प्रमुख लोकांनी बसून ते त्रुटी दूर करायची असते आणि ते आम्ही करू। तुम्ही उमेदवारी जवळजवळ जाहीर केलेली होती की मी उमेदवार होणार आहे, मी विधानसभा लढणार आहे। पार्टीने सांगितलं तर मी तयार आहे, मी उमेदवार होणार आणि त्यात पक्षासमोर मांडणं आणि समाजाने त्या विषयाला समर्थन करणं, कार्यकर्त्यांनी त्याचं समर्थन करणं, बाकी पक्ष सांगेल तसं करू। विद्यमान आमदार पराग शाही ते असतात आहेत, आता तुमची देखील इच्छा आहे। कसं पाहता, 2 उमेदवार त्याच तुल्यबळ आहेत, तुमचा अनुभव मोठा आहे? नाही, ते सगळं पक्षाने ठरवायचं असतो। आम्ही स्वतः काही जर ठरवलं तर त्याच्यात काही अर्थ नाही। पक्षाला जे योग्य वाटेल ते पक्ष करणार। आज मैत्री दिन आहे, आणखीन एक मैत्रीबद्दल चर्चा असते, प्रकाश मेहता आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री। ना, अशी राजकीय स्तरावर म्हणा किंवा कौटुंबिक स्तरावर माझी अनेकांशी मैत्री आहे। आता मी जर मोजायला गेलो, गोपीनाथरावांची विलासरावांबरोबर मैत्री होती, माझी विलासरावांबरोबर मैत्री होती, अशोक चव्हाणची आणि मुंडेंची मैत्री होती। असं राजकारणामध्ये महाजन आणि माननीय बाळासाहेब यांच्या जे एक पितापुत्रसारखा जो एक प्रेम होता, तसं आम्ही 30-35 वर्ष युतीमध्ये राहिल्यानंतर हे स्वाभाविक आहे की आमचे संबंध हा एक कौटुंबिक संबंध आहेत, आमची मित्रता एक कौटुंबिक आहेत, पण याच्यामध्ये राजकारण कुठेही आडी येत नाही आणि आडी येऊ देत नाही। प्रकाशजी, खरं तर मतदारांच्या मनामधले काही संभ्रम असतात, तुम्ही निवडणूक लढणार हे त्या दिवशी देखील जाहीर केलं, त्यावर अजूनही ठाम आहात? यस, त्याबद्दल आजही ठाम आहेत, आजही सांगणार आहेत। त्या दिवशी एक वेगळा समाज पूर्ण होता, आज पूर्ण वेगळा समाज आहे आणि छोट्या छोट्या समाजांच्या बैठका घेऊन मी त्यांच्याकडून सल्ला घेतो की मी काय केलं पाहिजे। तर त्यांचं म्हणणं आहे की पार्टी तुम्हाला उभं करत असेल तर तुम्ही उभे राहा, त्या आधारावर असे अनेक कार्यक्रमामध्ये, बैठकामध्ये जाणून
आम्ही प्रयत्न करतो. मग पार्टीला जे उचित वाटेल ते पार्टी करणार. शेवटचा हाच माझा प्रश्न आहे. पार्टी याचा निर्णय घेईल, वारंवार तुम्ही सांगता पार्टी सर्वोच्च आहे, पार्टी याचा निर्णय घेईल, पण जर पार्टीने काही दुसरा निर्णय घेतला तर प्रकाश मेहता काही दुसरा निर्णय घेणार? प्रकाश मेहता जर पार्टीने दुसरा निर्णय केला तर प्रकाश मेहता त्या दुसऱ्या निर्णयाकडे जाणार. पक्षाने जर माझ्यासाठी दुसरा निर्णय केला तर मी त्या निर्णयाकडे जाणार. बरोबर ना? खूप खूप धन्यवाद. प्रकाश मेहता या आज मैत्री दिन साजरा करतायत आणि या मैत्री दिनी खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. मात्र या मैत्री दिनानिमित्त त्यांनी या अगोदर देखील त्यांच्या मित्रमंडळींचा कार्यक्रम घेतला होता आणि आज देखील त्यांच्या मित्रमंडळी या ठिकाणी जमलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये या अगोदर देखील त्यांनी घोषणा केली होती की आपण निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत, आपण निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी या सगळ्या स्थितीमध्ये काय निर्णय घेते हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अनुप्रस्तोगीचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.